पिंपरी चिंचवड तसा हा अजित पवारांचा बालेकिल्ला होता किंवा जिव्हाळ्याचा विषय होता. बर. आणि सर्व सहकारी त्यांनी घडवलेले होते त्यावेळेचे. महेश लांडगे असू द्या, दिवंगत नेते लक्ष्मण जगताप असू द्या, किंवा त्यांचा भाऊ आत्ताचे शंकर जगताप आमदार आहेत ते असू द्या. त्यांचा पिंपरीत तर स्वतःचा आमदारच आहेत, जे उपसभापती उपाध्यक्ष आहेत विधानसभेचे ते बनसोडे आहेत. तिथले जे बहुतांश नेते घडवले ते त्यांनीच घडवलेले नेते होते की जे 17ला 14ला भाजप घेऊन गेलं आपल्याबरोबर आणि ती महापालिका ताब्यात घेतली होती. आता अजित पवारांना हे वाटणं स्वाभाविक होतं का ती महापालिका आपण रिटेन करू शकतो किंवा आपण प्रयत्न केले तर त्या ठिकाणी होऊ शकतो. आता 2 विषय होते की जसं तुम्ही म्हटलात की यापूर्वीच्या चर्चेत ही मॅच फिक्सिंग आहे, हे सगळं सेटिंग आहे. आता जर हे सेटिंग नाहीये हे जर पब्लिकला क्लिअर करायचं असेल, शेवटी आपण बोलतो काय तर आपण पब्लिकचीच भाषा बोलतो की आपल्याला जे आपल्या मनात येतं तेच सर्वसामान्यांच्या मनात आहे किंवा जे त्यांच्या मनात आहे तेच आपल्या ओठात आहे असं आपण एक वेळ समजू. आता जरी लोकांना सांगायचं असेल का अरे बाबा ही सेटिंग नाहीये तर भांडायला तर लागेल. आणि प्रत्येक सिनेमात एक विलन असतो. हा, तर मग अजित पवारांनी त्यांच्या सिनेमामध्ये तिथं विलन केला महेश लांडगे. आता महेश लांडगे जे तिथं एकदम जोरकसपणे लढायला उतरलेत. मग रोहित पवार पण उतरले काकांच्या मदतीला. ते म्हणले हा गरुड आहे. गरुड आहे एकदम, माझा काका रॉकी आहे. महेश लांडगे म्हणतो मैं झुकेगा नहीं साला. स्टोरी अशी ती सगळी तिथली त्या ठिकाणी ती राजकीय साठमारी मारामारी चालली आहे. ती उद्या संध्याकाळी 5:30 पर्यंत चालेल. पण मनोरंजक पण झाली हा, म्हणजे निवडणूक ही 100% आणि मनोरंजक 100% झाली. दादा जाहीर सभेत म्हणायला लागले घरी जाऊन मत देन बायकोला आय लव्ह यू म्हण. काय कार्यकर्त्यांना पण लव्ह यू म्हणायला सगळ्यात जास्त दादा कॉमेडी दिसला. ते असं म्हणले आय लव्ह म्हणतो आधी घड्याचं बटन दाब. सगळी दादाची भाषणं बघा, दादा एकदम मूड मध्येच